आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संघर्ष आणि जिद्द, तिची ओळख यशाच्या शिखरावर, तिचीच चाहूल स्पष्ट. स्त्री शक्तीला वंदन करूया आज, महिला दिनी देऊया आदराचा साज. तुम्हाला माहीत आहे का, 1908 साली अमेरिकेतील स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नातून या दिवसाची खरी सुरुवात झाली. त्यानंतर 1910 साली सर्व महिला प्रतिनिधींसोबत कार्यकर्ती क्लारा झेडगी यांनी सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता देण्यात आली. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. महिला ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची शक्ती आहे. ती आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक भूमिका पार पाडत असताना समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देते. आज महिला शिक्षण, विज्ञान, क्रीडा, राजकारण, उद्योग, संरक्षण अशा विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. लता मंगेशकर, पी.व्ही. सिंधू आणि स्मृती मंधाना यांसारख्या अनेक महिलांनी जगभर भारताचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते. आजही समाजात महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. लिंगभेद, असमानता आणि अन्याय याविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. महिलांना शिक्षण, सुरक्षितता आणि समान संधी देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ घोषवाक्य नसून ती प्रत्यक्षात आणली पाहिजे. महिला दिन आपल्याला स्मरण करून देतो की समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण अत्यावश्यक आहे. चला, आपण सर्वजण मिळून महिलांना समान हक्क आणि संधी देणारा समाज निर्माण करूया. धन्यवाद.